नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोगतज्ञ। आज आपण बोलणार आहोत ह्या निमोनिया हा आजाराबद्दल। निमोनिया हा आजार काय आहे, त्याची लक्षणं काय, त्याची प्रिव्हेंशन कसं केलं पाहिजे, त्याच्यावर उपचार काय केले पाहिजे, हे सगळं आपण आज सविस्तर जाणून घेऊया। तर चला बघूया निमोनिया म्हणजे काय। निमोनिया हा एक लंग्सचा इन्फेक्शनचा म्हणजे लंग पॅरेन्कायमा म्हणजे जिथं अल्व्हेओली असतात त्याचं इन्फेक्शन, त्याचं इन्फ्लामेशन म्हणजे निमोनिया। निमोनिया हा आजार का होतो? निमोनिया आजाराची कारणं आहेत। सर्वात प्रथम मोस्ट कॉमनली आपण जर लहान मुलांमध्ये बघितलं तर व्हायरल निमोनिया हा सर्वात कॉमन कॉज हा निमोनियाचा आहे। अजून काय कारणं आहेत निमोनियाचे? बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तरी निमोनिया होतो आणि त्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, एच इन्फ्लुएन्झा, त्यानंतर अटिपिकल बॅक्टेरिया जे आहेत ते मायकोप्लाझ्मा निमोनिया, क्लायमेडिया हे सगळे बॅक्टेरियाज पण निमोनिया करू शकतात। अजून काही मुलांमध्ये फंगल इन्फेक्शन पण हे निमोनियाच्या स्वरूपात प्रेझेंट होऊ शकतं। तसेच जे काही मुलं अन्नपदार्थ खाता खाता छातीत जातं किंवा काही केमिकल आपण खातो ते तोंडात गेल्यानंतर ते श्वसननलिकेत जर गेलं तर केमिकल निमोनिया, ज्याला ॲस्पिरेशन निमोनिया होतो, हा पण निमोनिया आपल्या मुलाला होऊ शकतो। आता निमोनियाबद्दल चर्चा करण्याचं कारण काय? कारण की निमोनिया हा आजार एक सिरियस आजार आहे। लहान मुलांमध्ये विशेषतः 5 वर्षाखालील मुलांमध्ये जे मृत्युमुखी पडण्याचा दर आहे ह्या निमोनियामुळे खूप जास्त आहे आणि सर्वात दोन जे मोठे आजार आहेत त्याच्यामुळे लहान 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यूदर वाढतो ते आहे डायरिया आणि निमोनिया। पण आता परिस्थिती बदलली आहे, आपल्याला खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, वॅक्सिनेशन आहे, ट्रीटमेंट आहे, त्यामुळे निमोनियाचं प्रमाण बरंच कमी झालं आहे, पण तरी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। तर आपण आता बघूया निमोनियाची लक्षणं काय आहेत। निमोनिया हा आजार सर्वप्रथम लहान मुलांमध्ये जी विशेषतः 1 वर्षाखालील मुलं आहेत किंवा 5 वर्षाखालील मुलांपर्यंत हा एक धोकादायक आजार ठरू शकतो। त्यामध्ये सर्वप्रथम लक्षण असतं ताप येणे। हा ताप एकदम कडक, अतिशय तीव्र स्वरूपाचा ताप असू शकतो। त्यासोबत मुलांना थंडी पण वाजू शकते। मुलांना खोकला येत असतो। हा खोकला दिवसा रात्री कंटिन्यूअस खोकला राहतो आणि जर कधी हा ताप आणि खोकला तीव्र स्वरूपाचा असताना अचानक खोकला जर कमी झाला तर समजून घ्यायचा हा आजार सिरियस होत आहे। त्यानंतर मुलांना मळमळ, उलटी, वीकनेस, थकवा, गळावट हे सगळे लक्षणं पण ह्या व्हायरल निमोनियामध्ये, बॅक्टेरियल निमोनियामध्ये मुलांमध्ये दिसून येऊ शकतात। आता जे रेड फ्लॅग सायन्स आहेत, जे आपल्याला काळजीपूर्वक मुलांमध्ये बघायचे आहेत, हे रेड फ्लॅग सायन्स काय आहेत? सर्वप्रथम जर मुलगा 1 वर्षाखालील मुलगा आईचं स्तनपान करत असेल तर तो अचानक दूध पिणं बंद करत असेल, कमी दूध पित असेल, त्याला दूध पिताना दम लागत असेल तर नक्कीच हा निमोनियाचा आजार बळकावत आहे, सिरियस निमोनिया बाळाला होत आहे। तसेच बाळ सुस्त आहे, आजूबाजूच्या गोष्टींमध्ये इंटरॅक्ट करत नाही, गळून गेलं आहे, त्याला खाणंपिणं करत नाही, लघवी कमी करतो आहे, सुस्त झाला आहे, पोट हापसतं आहे, श्वास घेण्याची गती वाढली आहे, त्याचं पोटाची गती वाढली, श्वास घेण्याची गती वाढली, हातपाय निळे पडायला लागले तर समजून घ्यायचं हा आजार आता सिरियस झाला आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेत रेड फ्लॅग सायन्स म्हणतो। असे रेड फ्लॅग सायन्स आपल्या मुलांमध्ये कधी जरी दिसले आणि जर कधी पहिले 2-3 दिवस सर्दी ताप खोकला असेल तर नक्कीच हा आजार आता सिरियस झाला आहे आणि आपल्याला लगेच डॉक्टरांना दाखवावं लागेल। आता हा आजार आपण डायग्नोज कसा करतो? हा आजार डायग्नोज करण्यासाठी आपण सर्वप्रथम बाळाची हिस्ट्री घेतो, जे 2-3 दिवसापासून असलेली लक्षणं आपण कन्सिडर करतो। बाळाला आपण जेव्हा चेक करतो, ऑस्कल्टेशन करतो, छातीमध्ये स्टेथोस्कोप लावून जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कळतं बाळाच्या छातीमध्ये निमोनियाचे लक्षण आहे आणि याला कन्फर्म करण्यासाठी आपण सर्वात कॉमन टेस्ट करतो ती आहे एक्सरे आणि त्यानंतर अजून पुढे जाऊन करायची असली तर आपण सिटी स्कॅन पण HRCT आपण ज्याला म्हणतो ही आपण टेस्ट पण करतो आणि काही ब्लडच्या टेस्ट याच्यासोबत डॉक्टर तुमचे करू शकतात। ही झाले डायग्नोसिस करण्यासाठी। हा आजार प्रसार कसा होतो सर? हा आजार प्रसार एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर खोकल्याद्वारे, त्या शिंकाद्वारे, त्या मुलांच्या सिक्रेशनमुळे एकमेकांना टच झालं तर हा आजार आता स्प्रेड होतो। त्यामुळे हा आजार एक संसर्गजन्य आजार आहे। सर ह्या आजाराची ट्रीटमेंट कशी करायची? तर ह्या आजाराची ट्रीटमेंट ही एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट असते व्हायरल निमोनियामध्ये। त्यामध्ये आपल्याला बाळाला सलाईन लावून, IV फ्लुइड देऊन शरीरातलं पाण्याची मात्रा ते व्यवस्थित करावं लागते। त्याला खोकल्याची, सर्दीची टेम्पररी आपण औषध देतो, तापेचं आपल्याला औषध द्यावं लागतं, काही अँटीबायोटिक्स, काही अँटीव्हायरल पण बाळाच्या लक्षणानुसार आपण देतो। तर ह्यामुळे ह्या सगळं आजाराची आपल्याला अशी सिम्प्टोमॅटिक प्रायमरीली ट्रीटमेंट करावं लागते। तर हा आजार सर आम्ही प्रिव्हेंट कसा केला पाहिजे? हा आजार होऊच न दिलं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे? तर प्रिव्हेन्शन आपल्याला माहिती करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बाळाला मास्क वापरायचा आहे, हँड सॅनिटायझर वापरायचं आहे, गर्दीच्या ठिकाणी जाळायचं आहे। घरात कोणी काही आजार व्हायरलमुळे आजारी असेल त्यापासून आपल्याला थोडंसं बाळाला दूर ठेवायचं आहे। आपल्या बाळाला काही असं व्हायरल झालं तर आपण आपल्या बाळाला शाळेत न पाठवता त्याला घरी रेस्ट, आराम, चांगलं IV फ्लुइड किंवा चांगलं ओरल फ्लुइड दिलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या 2 जे प्रमुख कारण आहे निमोनियाचे, बॅक्टेरियल निमोनियाचे,
स्ट्रेप्टोकोका निमोनिया आणि एच इन्फ्लुएन्झा ह्या दोन्ही बॅक्टेरियाविरुद्ध गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये लस भेटती. ती लस आपण नक्की दिली तर तीव्र स्वरूपाचा निमोनिया नक्कीच होणार नाही. अजून एक जो व्हायरस आहे, जो इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हणतो, त्याविरुद्ध पण लस अवेलेबल आहे. ही लस पण तुम्ही सरकारी तसेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांकडून घेऊ शकता आणि आपल्या बाळाचं प्रोटेक्शन करू शकतात. तर निमोनिया म्हणलं का प्रत्येक पॅरेंट्स घाबरतात, कारण की हा आजार पहिले फार तीव्र स्वरूपाचा आणि त्याच्यामध्ये खूप मृत्युमुखी पडण्याचा दर होतो. पण आता योग्य काळजी घेतली, योग्य वॅक्सिनेशन घेतले, व्यवस्थित आहार दिला तर हा आजार आपण व्यवस्थितपणे त्याची ट्रीटमेंट करून बाळाचा जीव वाचवू शकतो. धन्यवाद. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ सगळ्यांमध्ये शेअर करा आणि ही माहिती, शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.